नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे. तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो. मी रोज कथेचे भाग टाकते पण तरीसुद्धा आपल्या चॅनलचीही ग्रोथ होत नाही आहे. तर मी तुम्हा सर्वांना ही विनंती करते की तुम्ही जितकेही जण हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं यामध्ये एक रुपया वाया जाणार नाही. फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या चॅनलवर पुढील येणारी कथेची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. फक्त माझे भाग 20. मागील भागात आपण पाहिले, राजवीर हा अतिशय वेगाने गाडी चालवत असतो. तो गाड्यांना कट मारून ओव्हरटेक करत असतो. रस्त्यातील खड्डे सुद्धा पाहत नाही आणि त्याच्या डोक्यामध्ये फक्त जान्हवीचेच विचार चालू असतात. तिकडे सरिता ही खूपच टेन्शनमध्ये असते. त्यामुळे ब्लड प्रेशर लो होते. तिला तपासायला डॉक्टर येतात. डॉक्टर तिला औषध गोळ्या देतात. राजू देशमुख हे तिला म्हणतात, हे बघ सरिता, तू टेन्शन घेऊ नको. आता पुढे. रात्रीची वेळ. राजवीर हा गाडी चालवत असतो. त्याच्यासोबत रवी आणि संग्राम देखील असतात. त्या तिघांनाही आता खूपच भूक लागलेली असते. त्यासाठी राजवीर हा रस्त्याने कुठे धाबा दिसतो का ते पाहत असतो. शेवटी त्याला रस्त्याच्या कडेने एक धाबा दिसतो. तो सरळ गाडी त्या धाब्याकडे नेतो. संग्राम हा राजवीरला म्हणतो, छोटे मालिक, मी काय म्हणतो, आज रात्री हा आपण इकडेच मुक्काम करूया. असे देखील समोरचा रस्ता हा काय चांगला वाटत नाही, पण मी खूप ऐकलं आहे त्या रस्त्याने रात्रीच्या वेळी चोर लुटेरे यांची भीती असते. संग्रामचं असं बोलणं ऐकताच राजवीर हा हसायला लागतो आणि हसतच संग्रामला म्हणतो, काय संग्राम, भीती वाटत आहे? बंदूक नाही आणली सोबत तर? तेव्हा संग्राम हा राजवीरला उत्तर देत म्हणतो, तसं नाही साहेब, मला माझ्या जीवाची पर्वा नाही, मी तुमचा विचार करत आहे. संग्रामला असे बोलताना पाहत राजवीर देखील शांतपणे संग्रामला पाहत बसतो आणि रवीला, चल रवी, उतर, जेवण करून घेऊ. संग्रामने मला अजूनपर्यंत काहीच मागितले नाही. त्याने पहिल्यांदा मला काहीतरी मागितले आहे, तर आपण त्याची इच्छा पूर्ण करूया. जसं तो म्हणतोय आज रात्री आपण इथेच मुक्काम करू तर करूया. असे बोलून ते धाब्यावर जेवण करायला बसतात. दुसऱ्या दिवशी सकाळी. आज जान्हवीच्या घरी तिची हळद होती. त्यामुळे तिच्या घरी सर्वजण हळदीच्या कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते. तिचे घर फुलाने सजवले होते. घराच्या बाहेर लाइटिंग्स लावल्या होत्या. राजवीर हा धाब्याहून निघायला आपली गाडी काढत असतो, तर गाडी चालू होत नसते. तो खूप प्रयत्न करतो, पण काही केल्याने गाडी स्टार्ट होत नाही. हे पाहून संग्राम पटकन त्याच्या डाव्या बाजूच्या एका माणसाला मेकॅनिकबद्दल विचारतो. तो माणूस संग्रामला मेकॅनिकचा नंबर देतो आणि थोड्याच वेळात मेकॅनिक हा धाब्यापाशी पोहोचतो. तो गाडी दुरुस्त करायला लागतो आणि थोड्याच वेळात रवीला म्हणतो, साहेब, तुमची गाडी दुरुस्त करण्यामध्ये अजून 6-7 घंटे जातील. त्यावर रवी हा त्या मेकॅनिकला म्हणतो, बघा भाऊ, आम्हाला एमर्जन्सी आहे, प्लीज तुम्ही जरा लवकर गाडी दुरुस्त करून द्या. त्यावर राजवीर हा रागातच त्या मेकॅनिकचा गळा पकडतो. राजवीर त्याला धमकावत म्हणतो, हे बघ, जर ही गाडी दुरुस्त करायला तुला 6 घंट्याचा वेळ लागला तर मी तुझे हातपाय तोडून या गळ्यात बांधेल. यावर तो मेकॅनिक खूपच घाबरतो आणि तो राजवीरला म्हणतो, हो साहेब, जसं तुम्ही म्हणाल तसं मी माझे प्रयत्न करतो. तुम्हाला गाडी लवकरात लवकर दुरुस्त करून देईन. हे बोलून मेकॅनिक गाडी दुरुस्त करायला लागतो. रात्रीची वेळ. जान्हवीच्या घरी सर्व हळदीची तयारी झाली होती. आता फक्त जान्हवीला हळद लावायची बाकी होती. राणी ही विचारामध्ये जान्हवीचा मेकअप करून देत होती. थोड्याच वेळात जान्हवी आणि राणी तिच्या रूममधून बाहेर पडतात. मीराबाई जान्हवीला पाहून खूपच खुश होत. आज जान्हवी खूपच छान दिसत होती आणि जान्हवीला आता हळद लावायला सुरुवात होते. तिकडे राजवीर हा आपली गाडी अतिशय वेगात चालवत असतो. गाडी चालवताना त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात. त्याला जाणवत असतं जान्हवी त्याच्या हातामधून हळुवारपणे निसटत आहे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अचानकच अश्रूची धार लागते. रवी त्याला पाहतो आणि रवी त्याला असं पाहून त्याला खूपच वाईट वाटतं. जान्हवी खूपच खुश असते. तिला हळद लागत होती आणि राजवीरचे हातपाय हे गाडी चालवताना थरथर करत होते. तरी देखील तो गाडीचा वेग कमी करत नाही. तो त्याच्या वेगातच गाडी चालवतो. जान्हवीच्या हळदीचा कार्यक्रम बऱ्यापैकी पार पडतो. हळदीचा कार्यक्रम झाल्यावर जान्हवी ही आपल्या बाल्कनीमध्ये येऊन चंद्राकडे पाहत असते आणि करणची आठवण काढत रडायला लागते. एवढ्यात तिकडे मीराबाई येतात. मीराबाई तिला असं रडताना पाहत विचारतात, काय झालं, का रडत आहेस? तू खुश तर आहे ना तुझ्या निर्णयावर? उद्या तुझं लग्न आहे कुणाल सोबत. यावर जान्हवी आपले डोळे पुसत मीराबाई यांना म्हणते, हो आई, मी माझ्या निर्णयावर खूप खुश आहे.
मला करण दादाची खूप आठवण येत आहे. बघ ना, उद्या माझं लग्न आहे आणि तो आपल्यामध्ये नाही आहे. आज जर तो आपल्यामध्ये असता तर किती खुश असता ना. यावर मीराबाई देखील रडायला लागतात आणि तिला समजावत म्हणतात, हे बघ जान्हवी, करण हा आपल्यासोबत नेहमी असणार. तो देखील तुझ्या लग्नाच्या निर्णयावर खूपच खुश असेल. चल बघू, आता असे रडणे बंद कर. उद्या तुझे लग्न आहे. या गोष्टीला जास्त विचार करू नको आणि स्वतःच्या डोक्याला जास्त ताण देऊ नको. दिवस उजाळतो. राजवीर गाडी चालवत असतो आणि संग्राम, रवी हे झोपलेले असतात. जान्हवीच्या विचारात राजवीरची झोपच उडून गेली होती. त्याच्या डोळ्याखाली डार्क सर्कल आले होते. तरी देखील तो वेगात गाडी चालवत होता. तिकडे जान्हवीच्या घरी आज तिचे लग्न कुणालसोबत होणार होते. त्यासाठी सर्व तयारीमध्ये व्यस्त होते. लग्न हे 8 वाजता लागणार होतं. कुणालच्या घरी देखील आज सर्वजण खूपच खुश होते. कुणाल हा कवितेच्या फोटोकडे पाहून म्हणतो, कविता, आज माझं लग्न जान्हवीसोबत होणार आहे आणि मी असं समजतो की तू देखील यावर खूप खुश असेल. आज टीनाची आईची कमी पूर्ण होणार आहे. असे बोलत कुणालने लग्नासाठी कपाटातून ती शेरवानी काढली, जी त्याने पहिल्यांदा कवितासोबत लग्नाच्या वेळेस घातली होती. जान्हवीच्या घरी देखील जान्हवीने लाल कलरची साडी नेसली. तिचा पूर्णपणे मेकअप करून दिला. ती त्या मेकअपमध्ये खूपच छान दिसत होती. संध्याकाळचे 6 वाजत होते. राजवीर आता जान्हवीच्या घरी पोहोचणार होता. त्याच्या हृदयाची धकधक खूप जोराने वाढत होती. तिकडे जान्हवीची पूर्ण तयारी ही राणी करून देत असल्याने जान्हवी राणीला विचारते, काय गं राणी, लग्नाला अजून खूप वेळ आहे आणि मला तू आत्तापासूनच का तयार करून ठेवलं? त्यावर राणी हसायला लागते आणि म्हणते, ताई, जास्त बोलू नको, नाही तर तुझा मेकअप खराब होईल आणि तू मंडपामध्ये चुडेल दिसशील. यावर जान्हवी देखील हसायला लागते. राणी तिला म्हणते, ताई, मी आईला बोलून आले. असे बोलून राणी तिच्या रूमच्या बाहेर पडते आणि दार लावून घेते. तिकडे राजवीर हा शेवटी जान्हवी जिकडे राहत असते तिकडे पोहोचतो. तो ती गाडी एका पार्किंगमध्ये लावतो आणि त्या गाडीतून उतरून जान्हवीच्या घराच्या दिशेने जातो. रवी हा राजवीरला समजावत म्हणतो, राजवीर, हे बघ, स्वतःवर कंट्रोल ठेव. तिकडे गेल्यावर काही उलटसुलट करू नको. राजवीर त्यावर रवीला म्हणतो, रवी, तू टेन्शन घेऊ नको. मी पूर्ण प्रयत्न करेन स्वतःवर कंट्रोल ठेवायचा. थोड्याच वेळात ते लोक जान्हवीच्या घराजवळ पोहोचतात. जाताच त्यांना जान्हवीच्या घराजवळ एक मोठा मंडप दिसतो आणि जान्हवीचे घर ते बाहेरून खूपच छानपणे सजवले होते. हे सर्व पाहताच तिघे देखील खूपच विचारात पडतात. राजवीरला भीती वाटत होती. त्याचे हातपाय थरथर करत होते. तेवढ्यात त्यांना जान्हवीचे काका रवींद्र हे मंडपात फोनवर बोलताना दिसतात. राजवीर हा रवी आणि संग्रामला म्हणतो, बघा, तुम्ही दोघे गाडीजवळ राहा. त्यावर रवी आणि संग्राम त्याला म्हणतात, नाही, आम्ही देखील तुझ्यासोबत येणार. राजवीर त्यांना रागात म्हणतो, हे बघ, मी एकटा जाऊन जान्हवीला घेऊन येतो. तुम्ही दोघं गाडी तयार ठेवा. ते दोघे देखील राजवीरचं म्हणणं ऐकत गाडीकडे जातात. राजवीर हा सर्वांशी लपून जान्हवीच्या घरामध्ये जातो. तो वर पाहतो तर त्याला जान्हवीच्या रूमची बाल्कनी दिसते. पटकन तेथील एका झाडावर चढायला लागतो आणि झाडावरून तो जान्हवीच्या बाल्कनीमध्ये येतो. जान्हवी ही आपल्या रूममध्ये आरशासमोर कानातले घालत असते. तेवढ्यात तिला आरशामधून बाल्कनीचा दरवाजा हळूवार खुलताना दिसतो. राजवीरचा हळूवारपणे दरवाजा खोलत असतो. जान्हवी हे पाहून थोडा अरबळते. तेव्हा राजवीर हा पटकन तिच्या रूममध्ये शिरतो. जान्हवी त्याला पाहून खूपच आश्चर्यचकित होते. राजवीर हा तिच्या दिशेने चालायला लागतो. जान्हवी देखील त्याच्या भीतीने पाठी सरकत असते. तेवढ्यात ती भिंतीला जाऊन धडकते. राजवीर हा तसाच तिच्याकडे येऊन भिंतीवर आपले दोन्ही हात मारतो आणि तिच्या डोळ्यात बघत असतो. जान्हवी ही खूप घाबरलेली असते. राजवीर तिला अशा लग्नाच्या गेटअपमध्ये पाहून तो खूप आश्चर्यचकित होतो. तो तिला एकटक निरीक्षण करत असतो. राजवीर हा जान्हवीच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्याकडे खेचतो आणि तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणतो, माझ्यापासून पळून गेली होती ना, आता यापुढे नाही जाऊ देणार. जान्हवी ही त्याच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करते. ती मोठ्याने ओरडायला जात असणार. तेवढ्यात राजवीर हा आपला हात तिच्या तोंडावर ठेवतो आणि म्हणतो, हे बघ जान्हवी, आवाज करून सर्वांना बोलवू नको. त्याचा काय फायदा नाही. जर तू सर्वांना इथे बोलवशील तर मी सर्वांचा जीव घेईन. हे ऐकता जान्हवी खूपच घाबरते. राजवीर हा पटकन रवीला फोन लावतो आणि गाडी घेऊन येण्यासाठी म्हणतो. रवी आणि संग्राम हे दोघे देखील पटकन गाडी तिकडे नेतात आणि राजवीर हा त्या बाल्कनीमधून खाली उतरून जान्हवीला घेऊन जातो. थोड्याच वेळात राणी आणि मीराबाई हा तिच्या रूममध्ये येतात. जान्हवी त्या दोघींना कुठे दिसत नाही. राणी म्हणते, आई, आत्ताच तर जान्हवी इथे होती, कुठे गेली? मीराबाई या बाल्कनीमध्ये बघायला जातात. ती बाल्कनीमध्ये देखील नसते. राणी म्हणते, मला वाटतं आई जान्हवी बाबांकडे गेली असेल. तेवढ्यात मीराबाई यांचे लक्ष बेडवर असलेल्या एका चिठ्ठीकडे जातं. ते ती चिठ्ठी उचलतात आणि वाचायला लागतात. त्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते,
जान्हवी म्हणजे मिसेस जान्हवी राजवीर देशमुख. हिला मी माझे बनवायला चाललोय. तुमचा जावई राजवीर देशमुख. हे वाचताच मीराबाई यांच्या डोक्यात मुंग्या येतात आणि त्या एका जागेवर स्तब्धच असतात. त्यांना असे पाहत राणी म्हणते, आई काय झालं आहे? काय लिहिले आहे त्या चिठ्ठीमध्ये? मीराबाई यावर काही उत्तर देत नाही. त्यामुळे राणी त्यांच्या हातातून चिठ्ठी घेते आणि ती देखील वाचायला लागते. हे वाचताच राणी आणि मीराबाई या दोघी रडायला लागतात. तिकडे कुणाल आणि त्याच्या घरचे खूपच खुश असतात. ते लग्नाची तयारी करत असतात. त्यांच्या इकडे फोटो सेशन चालू होते आणि मस्तपैकी गाणे लावून लोक नाचत होते. तर राजवीर हा जान्हवीला एका बंद पडलेल्या बिल्डिंगमध्ये घेऊन जातो. त्या बिल्डिंगच्या आसपास काळं कुत्रं देखील नव्हतं. तर रवी आणि संग्राम हे बाहेर गाडीमध्ये बसलेले असतात. राजवीर आपल्या खिशातून सिगरेटचं पॅकेट काढतो आणि त्यामधील एक सिगरेट काढून एकदम डॅशिंगमध्ये तिच्या समोर ओढतो. जान्हवी खूपच घाबरलेली असते. राजवीर हा तिच्याकडे पाहत म्हणतो, जान्हवी, तू जान्हवी राजवीर देशमुख होणार आहेस. फक्त थोडा वेळ थांब. मी तुला माझी बायको बनवून माझ्या घरी नेणार. जान्हवी त्याच्याकडे एकटक पाहत असते. राजवीर हा तिचे हात धरायला पाहतो, पण जान्हवी तिचे हात पाठीमागे घेते. त्यावर राजवीर हा चिडतो आणि पटकन तिला आपल्याकडे खेचत म्हणतो, जान्हवी, आता थोड्या वेळाने तुझे आणि माझे लग्न होणार आहे. तर मी तुला लग्नाआधी टच तर करूच शकतो. तुला माहीत आहे जान्हवी, तुझ्यामुळे मी पागल झालो होतो. मला दिवस रात्र झोप लागत नव्हती. मी जेवण करायला देखील विसरत होतो. का केलं तू असं? का तू इथे निघून आलीस? तू असा विचार देखील कशी करू शकते की तू दुसऱ्यासोबत लग्न करशील? तू फक्त माझीच आहे जान्हवी, तू फक्त माझीच नवरी बनणार. तुला माहीत आहे जान्हवी, मी काय विचार केला होता की मी त्याच मुलीशी लग्न करेल जी माझ्याशी कधीही घाबरणार नाही आणि तू माझ्याशीही घाबरत नाही. त्यावर जान्हवी देखील त्याला आता उत्तर देत म्हणते, त्याच्या हातावर रक्ताचे डाग आहेत आणि त्याच्या तोंडातून दारूचा वास येतो. अशा बेवड्याला मी का घाबरू? तू स्वतःला खूपच ताकदवर समजतो ना? बंदुकीच्या जीवावर कोणाचाही जीव घेतोस. पावरच्या नशामध्ये कोणाचीही इज्जत नसतो. फक्त हेच करू शकतोस तू. तू खूपच नकली माणूस आहे राजवीर. तुझ्या मनामध्ये कधी प्रेम जागच होऊ शकत नाही. तुला प्रेम म्हणजे काय याचा अर्थच माहीत नाही. तू काय करू शकतो? असे बोलून जान्हवी आपली साडी खाली घेते आणि पुढे म्हणते, हे धर जान्हवी माने, ही तुझ्या समोरच उभी आहे. जे करायचे ते कर. मी तुझ्यासमोर माझ्या इज्जतीची भीक नाही मागणार. तुझ्याकडून भीक मागून मी माझ्या स्वतःच्या नजरेत नाही पडणार. तुला माझ्यासोबत जे करायचे आहे ते कर, पण मी तुझी कधीच नाही होणार. राजवीर हे तिचे बोलणे शांतपणे ऐकत असतो. जान्हवी ही त्याला धक्का देते. यावर राजवीर तिचा हात घट्टपणे पकडतो. तरी देखील जान्हवी आपले मन घट्ट करून त्याला न घाबरता रागात पाहत असते. राजवीर देखील तिला असाच पाहत असतो. थोड्या वेळात राजवीर हा तिचा हात स्वतःहूनच सोडतो आणि मागे पाऊल टाकत पाठी सरकतो. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.